जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील तरकारी मार्केटला 30 ऑगस्ट 2025 रोजी तरकारीचे बाजारभाव आपल्याला वाढल्याचं पाहायला मिळालं। यामध्ये फ्लावर, कोबी, दोडका, गवार या सगळ्याचे बाजारभाव वाढलेले आहेत। नेमके बाजारभाव कशाचे वाढले, कशाचे पडले, आवक जास्त कशाची झाली, आपल्या सोबत आडतदार आहेत। नमस्कार। नमस्कार। आज 30 ऑगस्ट 2025 तरकारी भाजीपाल्याची आवक किती आणि बाजारभाव कशाचे वाढले? आवक संपूर्ण भाजीपाल्याची बऱ्यापैकी प्रमाणात आहे। आवक 2 दिवसापेक्षा बाजारभाव 2 दिवसापेक्षा आज जरा चांगले बाजारभाव शेतकऱ्यांना मिळालेले आहेत। कोब्याच्या काल 2 रुपये 2.5 रुपये होते ते आज 7 रुपये किलोपर्यंत गेलेले आहेत। फ्लावरी काल 6 रुपये 7 रुपये किलो होते ते आज 14 रुपये किलोपर्यंत गेलेले आहेत। हिरव्या काकड्यांचे सुद्धा 2-2, 3-3 रुपयांनी बाजारभाव वाढलेले आहेत। चांगले हिरव्या काकड्या आज 80 रुपये 10 किलोपर्यंत झालेले आहेत। सफेद काकड्यांचे बाजार सुद्धा 120-130 रुपये 10 किलोपर्यंत झालेले आहेत। चवळं झालेले आहेत 400 रुपये 10 किलोपर्यंत। भुईमुग शेंग झालेली आहे आज 450 रुपये 10 किलोपर्यंत। पावटे झालेले आहेत। भुईमुगाच्या शेंगाचे बाजार उतरले नाही, भुईमुग शेंगाचे बाजार टिकून आहेत, स्थिर आहेत। 60 रुपये किलो होते नाही, हेच बाजारभाव आहेत। 60 रुपये किलो पूर्वी होते एक 15 दिवसापूर्वी। आता हे जे बाजारभाव आहेत ते टिकून आहेत। हे शेंगाचे आहेत त्या मराठवाड्यातून येतात, त्याच्यामुळे आपल्या इथले शेंगा नाही। साधी मिरची, साधी काळी मिरची झालेली आहे 350 रुपये 400 रुपये 10 किलोपर्यंत। डोगाला मिरची, शिमला मिरची चांगली शिमला असेल तर 350-400 रुपये 10 किलोपर्यंत झालेली आहे। डोगाला मिरची 450-500 रुपये 10 किलोपर्यंत झालेली आहे। गवारचे बाजार वाढलेले आहेत 700-750 रुपये 10 किलोपर्यंत झाले। दोडक्याचे बाजार 350 रुपये 10 किलोपर्यंत आहेत। फरशीचे बाजार 750 ते 700 रुपये चांगले। वाटाणे 800 रुपयापर्यंत 900 रुपयापर्यंत गोल्डन वाटाणे। वांग्याचे बाजार 250 रुपयापासून 350 रुपयापर्यंत। भेंडीचे बाजार 150 रुपयापासून 300 रुपयापर्यंत। मका काय भाव गेली? मक्याचे बाजार 50 रुपयापासून 100 रुपये 10 किलोपर्यंत आहेत। वांग्याला काय बाजार भाव मिळाला? वांग्याचे बाजार 350 रुपयापर्यंत आहेत चांगली वांगी। तोंडल्याचे बाजार 400 रुपये। बिटाचे बाजार 50 रुपयापासून 150 रुपये चांगली लाल बिटे जर असतील मिडियमचे 150 रुपये 10 किलो। लिंबू कसं किलो गेलं? लिंबू 40-45 रुपये किलोपर्यंत। गाजर जे आहेत ते इकडून गाजर येतात आपले इंदोर वगैरे त्यासाठी MP च्या साईडने, आपल्या इथले लोकल गाजर नाही। गाजरचे बाजार 350 रुपये 10 किलोपर्यंत आहेत। कांद्याचे बाजार 150 रुपये 10 किलोपर्यंत। फरशी माल पाहून चांगली फरशी असेल तर 700 रुपये 10 किलोपर्यंत आहेत। लसणाचे बाजार गोळे लसूण जर असतील चांगले मोठे तर 80 रुपये किलोपर्यंत आहेत। बटाट्याचे बाजार स्थिर आहेत 120 रुपयापासून 160-65 रुपये 10 किलोपर्यंत आहेत। सगळ्यात जास्त आवक कशी झाली? कोबी, फ्लावर सगळ्यात जास्त आवक, मक्याची आवक सगळ्यात जास्त। सगळ्यात जास्त बाजारभाव कशाला मिळाला? सगळ्यात जास्त बाजारभाव वाटाणे, फरशी, गवार आणि चांगले बाजारभाव। वाटाणा कसा किलो गेला? 90 रुपये 10 किलो, 90 रुपये किलोपर्यंत। 90 रुपये किलो। सगळ्यात कमी बाजारभाव कशाला मिळाला? तसं पाहिलं तर सगळ्यात कमी भाव आता हिरवी काकडी आणि कोबीला वगैरे जरा कमी झाला। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या तरकारी मार्केटमध्ये कोबीचे बाजारभाव काही प्रमाणामध्ये कमी झालेत, परंतु बाकीच्या भाजीपाल्याचे बाजारभाव चांगले मिळाले। वाटाणा तब्बल 90 रुपये किलोनी गेलेला आहे। काकडीचे थोडेसे बाजारभाव कमी झालेत। फरशी, गवार यांना देखील बाजारभाव चांगले आहेत। दोडक्याला सुद्धा बाजारभाव चांगला आहे। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या या तरकारी मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर भाजीपाल्याची विक्री होत असल्यामुळे शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करत आहे। महत्त्वाचं म्हणजे मुंबईला माल पाठवल्यावर तो बाफला, खराब झाला, सडला, गाडी पलटी झाली असा कुठलाही विषय या ठिकाणी होत नाही। बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, त्यांचं संचालक मंडळ, या ठिकाणी काम करत असलेले कर्मचारी, त्याचबरोबर इथले आडतदार, व्यापारी, शेतकरी या सगळ्यांचा समन्वय असल्यामुळे तरकारी भाजीपाल्याला बाजारभाव चांगला मिळतोय। आडतदारांना आपली विनंती आहे, शेतकऱ्याच्या मालाचे 4 पैसे अधिकचे मिळून द्या। सध्या पावसाळी वातावरण आहे, मालाची आवक जास्त होते, नाशिवंत माल आहे, बाजार कमी जास्त होतोय, परंतु व्यापारी बांधवांनो शेतकऱ्याच्या मालाची काळजी घ्या, 4 रुपये अधिकचे मिळून द्या अशीच अपेक्षा। सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव।
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.